पालकमंत्री शंभूराज देसाई आता आपल्या सोबत आहेत। शंभूराजजी, इतका गंभीर प्रकार घडल्यानंतर सुद्धा तक्रार दाखल करण्यासाठी, गुन्हा दाखल करण्यासाठी 12 तास पालकांना थांबावं लागलंय, त्यामुळे हा संताप होतोय? नाही, या बाबतीत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्या परिस्थितीमध्ये ज्यानं कुणी तक्रार दाखल करून घ्यायला विलंब लावला, त्या पोलीस अधिकारी जो कोणी त्या दिवशी होता ठाण्यामध्ये, त्याची तात्काळ चौकशी करून त्याच्यावर कारवाई करा नंबर 1। आणि कुठल्याही परिस्थितीत गुन्हा दाखल करून जी काही उपलब्ध होतील सीसीटीव्ही मधनं किंवा इतर सांगण्यावरनं जी नावं संशयित, ताबडतोब त्यांना ताब्यात घ्या। अशा 2-3 सूचना मी ताबडतोब पोलिसांना, सीपीना आणि आमच्या जिल्हाधिकाऱ्यांना स्वतः दिलेत। मी जिल्हाधिकाऱ्यांनी एवढंही सांगितलंय की ताबडतोब आवश्यकता भासली तर आपला वरिष्ठ उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी पाठवा तात्काळ। कुठल्याही परिस्थितीत अशा गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत। आणि विशेषतः ज्या संस्थेची शाळा आहे त्या संस्थेनं सुद्धा ही सगळी खबरदारी घ्यायला पाहिजे होती। त्यांच्याकडनं सुद्धा हलगर्जीपणा का झालाय, नेमका काय त्यांच्याकडनं त्यांनी का बरं दुर्लक्ष केलं, त्यांची सुद्धा शिक्षण विभागामार्फत चौकशी करायचे आदेश मी दिलेले आहेत। आणि चौकशी अहवाल 2च दिवसात द्या, फार वेळ लावू नका, अशी सुद्धा सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत। शंभूराजजी, आता आंदोलनाचं लोन बदलापूर रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचलेलं आहे। संतप्त आंदोलकांचा, संतप्त बदलापूरकरांची समजूत काढण्यासाठी प्रशासनाकडून कोणी संवाद साधतंय? जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलंय, वरिष्ठ उपजिल्हाधिकारी त्या ठिकाणी पाठवा। आणि आपण 1-2च दिवसात मी अहवाल मागितलेला आहे। मी एवढं आश्वासित करतो नागरिकांना, अहवाल प्राप्त झाल्या ताबडतोब आपण कारवाई करू। आणि समजा त्या ठिकाणी नागरिकांचं म्हणणं असेल की आमची तक्रारच दाखल करून पोलिसांनी घेतली नाही, तर त्या बाबतीत सुद्धा त्या जो कोणी डीसीपी आमचा असेल त्यांना या प्रकरणाची सुद्धा स्वतंत्र चौकशी करायला सांगून, जर पोलीस अधिकारी हलगर्जीपणा करताना आढळला असेल त्याच्यावर सुद्धा कारवाई करू। सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही। पालकमंत्री म्हणून मी एवढं सांगतो, कठोर कारवाई केली जाईल। जनतेनं संयम पाळावा, अशा पद्धतीनं थोडासा म्हणजे कायदा हातात न घेता घडलेला प्रकार चुकीचाच आहे, पण त्याच्यावर 100% कारवाई केली जाईल, कोणालाही त्यातनं कुठलं जाणार नाही। ठीक आहे, शंभूराज देसाईजी, धन्यवाद आपल्या महत्त्वाच्या माहितीबद्दल। तर आश्वस्त केलं शंभूराज देसाई यांनी कारवाईबद्दल। तातडीनं अहवाल आल्यानंतर या प्रकरणात कारवाई होईल। पोलिसांनी यात कर्तव्यात कुठला कसूर केला असेल तर त्यांच्यावर सुद्धा कारवाई होईल, पण नागरिकांनी संयम बाळगावा असं आवाहन शंभूराज देसाई यांनी केलं।